बोरामणी तिहेरी हत्याकांड, मुख्य आरोपीच्या पत्नी व 2 मुलांना जामीन. मुख्य आरोपी शंकर मस्केची पत्नी व 2 मुलांचा जामीन मंजूर. राणी मस्के, दीक्षा मस्के आणि नागेश उर्फ धीरज मस्के यांना दिलासा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयाचा निर्णय. शेतीच्या वादातून आणि 25 लाख रुपयांच्या व्यवहारातून सख्या दिरानं भावजय आणि पुतण्या आणि पुतणीची केली होती निर्गुण हत्या. गायत्री मस्के, प्रियंका आणि शिवराज यांच्या हत्या प्रकरणात 6 आरोपींना झाली होती अटक. आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज. आरोपींनी मुख्य आरोपीला मदत केल्याच्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याचा बचाव पथकाचा युक्तिवाद. तपास पूर्ण झाल्याचेही ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाकडून तिघांना जामीन. सूरज मोरे आणि सचिन वाघमारे यांना यापूर्वीच जामीन मंजूर. मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यावर तिहेरी हत्येचा आरोप. आरोपी सध्या कारागृहात. काय घटना घडली आणि आज काय निकाल झाला? बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर मस्के याची पत्नी राणी मस्के, त्यांची मुलगी दीक्षा मस्के व मुलगा धीरज मस्के या तिघांचा जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्यावर सुनावणी होती. या तिघांविरुद्ध व इतर 2 सूरज मोरे व सचिन वाघमारे या 5 जणांविरुद्ध त्यांनी गुन्हा करताना शंकर मस्क्यास मदत केली अशी फिर्याद दिलीप चांदोरे या फिर्यादीने दाखल केलेली होती. पोलिसांनी तपास करताना साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्या जबाबामध्ये सुद्धा या सर्वांनी मुख्य आरोपीला गुन्हा करताना मदत केली असा आरोप केलेला होता. परंतु दोषारोपपत्र दाखल करताना पोलिसांनी मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केली असा या बाकी 5 जणांविरुद्ध आरोप केलेला होता. त्यामुळे ही विसंगती तसेच या प्रकरणातील तपास आता पूर्ण झालेला आहे. या युक्तिवादाप्रमाणे न्यायालयाने या तिघांचा जामीन मंजूर केलेला आहे. सूरज मोरे व सचिन वाघमारे या दोघांचा जामीन यापूर्वीच मंजूर केलेला होता. घटना ज्यावेळी घडली त्यावेळी सूरज मोरे हा उमरगा येथील तालमाड या त्याच्या गावी होता व सचिन वाघमारे हा बिदर येथील त्याच्या हॉटेलमध्ये होता आणि ते दोघेही तिथे असल्याचे सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे आम्ही रेकॉर्डर अभिलेखावर दाखल केलेले होते आणि ते घटनेच्या वेळी तिथे नव्हते असा युक्तिवाद होता. त्याचप्रमाणे ही घटना घडत असताना शेजारी राहणाऱ्या एका ऐश्वर्या मस्के या विटनेसचा एक जबाब रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यांच्या जबाबातून सुद्धा या 5ही जणांची इन्व्हॉल्वमेंट त्या घटनेमध्ये नाही असं दिसून येत होतं. म्हणजे ते त्याच्या जे पत्नी मुलगी ते घटनेच्या दिवशी कुठं होते? संशयाला शंकर मस्के होते, त्यांच्या पत्नी मुलगा कुठं घटना सरकार पक्षाने जे काही साक्षीदार, तपास अधिकाऱ्याने जे काही साक्षीदार या प्रकरणात नोंदवलेले आहेत त्या साक्षीदारांच्या जबाबातून घटना घडताना धीरज मस्के हा हॉटेलमध्ये झोपलेला होता. दीक्षा मस्के शेजारच्याच घरामध्ये त्याच्या बहिणीसोबत अभ्यास करत बसलेली होती. जेव्हा त्यांना आवाज आला तेव्हा त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला व फोन करून धीरज मस्केला बोलावून घेतलं. त्यावेळी मुख्य आरोपी शंकर मस्के याने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं. अशा पद्धतीचा एक पुरावा रेकॉर्डवर आलेला आहे. त्यामुळं या सगळ्यांचा त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता असं स्वप्नदर्शन दिसून येत होतं. एकूण किती आरोपी होते? किती आरोपी जामीन? एकूण 6 आरोपी होते. त्यापैकी मुख्य आरोपी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी मस्के, मुलगी दीक्षा मस्के, मुलगा धीरज मस्के व त्यांचे रिलेटिव्ह सूरज मोरे व सचिन वाघमारे असे एकूण 6 आरोपी यामध्ये होते. त्यापैकी 5 आरोपींचा जामीन आता मंजूर झालेला आहे. त्यापैकी 2 यापूर्वीच बाहेर आलेले आहेत. आता फक्त शंकर मस्के हा सध्या कारागृहात आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.